फायनली तो दिवस आला होता ज्याची मी गेल्या 9 महिन्यापासून आतुरतेने वाट पाहत होते. पण 3 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहूनही चौथ्या दिवशी माझ्यासोबत असं काही घडेल याची मला अजिबात कल्पना नव्हती. तर हाय हॅलो नमस्कार, मी समीक्षा आणि आज मी तुमच्यासोबत माझा डिलिव्हरी एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर नेहमीप्रमाणे मी सकाळी नाश्ता करायला बसले आणि नाश्ता झाल्यानंतर ना थोड्याच वेळात मला लेबर पेन स्टार्ट झाले आणि मला बसलं तर बसवतही नव्हतं आणि उभं राहिलं तर उभं राहवतही नव्हतं. असं काहीतरी माझ्यासोबत झालेलं. त्यामुळे मम्मीने मला काढा बनवून दिला, तो घेतला आणि त्याच दरम्यान ना आशाताई सुद्धा आल्या होत्या माझ्या दीदीच्या बाळाचं फॉलोअप घ्यायला. तर त्यांनी चेक केलं आणि मला सांगितलं की तुला हॉस्पिटलला जाण्याची गरज आहे, बाळ खाली सरकले. पण दुपारी माझे लेबर पेन थांबले आणि मग लगेच संध्याकाळी ना जेवण झाल्यानंतर मला परत पुन्हा तसंच सुरू झालं. पण आम्ही दुपारी न जाता संध्याकाळी मग जायचं ठरवलं, कारण संध्याकाळी जर रात्रीचं इमर्जन्सी वगैरे आली तर काय करायचं असा विचार करून आम्ही हॉस्पिटलला जाण्यासाठी रेडी झालो. वहिनीने शेवायचा भात बनवून दिला आणि मम्मीने सगळी ज्वेलरी वगैरे काढून घेतली, कारण ना हॉस्पिटलमध्ये खूप नंतर गडबड होते. त्यानंतर देवाच्या पाया पडल्या, मम्मी पप्पांचा सुद्धा आशीर्वाद घेतला आणि सगळं नीट होऊ दे असाच मनात विचार करून आम्ही हॉस्पिटलला जाण्यासाठी निघालो. आणि मला सगळ्यात जास्त टेन्शन आलं होतं ते म्हणजे दीदीच्या बाबूचं आणि दीदीचं, कारण ती सुद्धा बाळातीन होती. त्यानंतर 11 वाजता आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो आणि तिथे गेल्यानंतर माझा चेकअप झाला आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण पार्ट म्हणजे एका बाळासाठी दुसऱ्या बाळाला आपल्यापासून दूर ठेवणं हे एका आईसाठी किती कठीण असतं ना हे तुम्ही समजू शकता. तर त्या दिवशी मला ॲडमिट करून घेतलं आणि मला सांगितलं की तुम्ही ससूनला पण जाऊ शकता जर तुम्हाला जायचं असेल तर. चेकअप दरम्यान त्यांनी सांगितलं होतं की युट्रेस ओपन झालेलं आहे पण हवं तितकं नाही, त्यामुळे तुम्हाला ॲडमिट होणं गरजेचं आहे किंवा मग तुम्ही ससूनला जा आणि तिथं गेल्यानंतर मग ते तुम्हाला घेतील आणि इंजेक्शन वगैरे देऊन करतील. पण माझं म्हणणं होतं की माझ्याकडे अजून 1 आठवडा आहे तर मी तो वेळ घेईल आणि मग मला जर नॅचरली ना कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट झाले तर बघू, नाहीतर मग पुढचा काय पर्याय नाहीच आहे आपल्याकडे असा विचार करून मग मी त्यांच्याशी क्लिअरली बोलून घेतलं आणि मग त्या दिवशी ॲडमिट केलं. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला आणि चौथ्या दिवशी माझ्यासोबत असं काही घडलं की ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. तर झालं असं आहे की तिसऱ्या दिवशी रात्रीच ना मला लिकेजचा प्रॉब्लेम झाला, म्हणजे माझं वॉटर ब्रेक व्हायला लागलं. म्हणजे थोडंसं जात होतं पण मला समजतच नव्हतं की नक्की काय चालू आहे. पण त्याच दरम्यान ना पूर्ण स्टाफ माझ्यासोबत होता आणि सारखं मला 1-1, 2-2 तासाच्या गॅपनी ना चेकअपला घेऊन जात होते आणि बाळाची हार्टबीट चेक करत होते. पण मला ॲक्टिव्ह लेबर पेन नसल्यामुळे मला ते डिलिव्हरीला पण घेत नव्हते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा डॉक्टर आले चेकअपला तेव्हा सगळी माझ्या केसबद्दल ना तिथल्या स्टाफने सांगितलं त्यांना. तेव्हा डॉक्टर म्हणाले की हिला इमर्जन्सी सोनोग्राफीला पाठवा आणि लगेच सी सेक्शनसाठी रेडी करा. रात्रीपासून लीक झाले तर बाळ कोरडं पडलेलं असू शकतं, म्हणून फॉर्मॅलिटीज ज्या असतात त्या कंप्लीट करायला घेतल्या इकडे. आणि तेवढ्यात मला ॲक्टिव्ह लेबर पेन स्टार्ट झाले आणि ते थांबायचं नावच घेत नव्हते, कंटिन्युअसली येत होते. आणि लगेचच मला लेबर रूममध्ये नेलं आणि 4-4.5 तासाच्या ॲक्टिव्ह लेबर पेन नंतर ना फायनली मी माझ्या बेबी बॉयला जन्म दिला आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली. 7 वर्षापूर्वी जी मी चूक केली होती ना ती मला आता करायची नव्हती, कारण माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा असंच झालं होतं. म्हणजे सेम केस होती. पण मी त्यावेळी रात्री लेट आले होते, त्यावेळी यांनी चेक केलं आणि सांगितलं की बाळ कोरडं पडले, तुम्ही ससूनला जा, सोनोग्राफी करा आणि मग परत या. आणि मला त्यावेळी ॲक्टिव्ह लेबर पेन होते तरी सुद्धा मला त्यांनी पाठवलं होतं, म्हणून ना यावेळी मी रिस्क न घेता लवकरच ॲडमिट झाले होते. आणि ससूनला गेल्यानंतर ना मला डायरेक्ट डिलिव्हरीला घेतलं, कसली सोनोग्राफी नाही, काहीच नाही, नॉर्मल डिलिव्हरी करून दिली त्यांनी सकाळपर्यंत. पण असो सगळं व्यवस्थित झालं त्यावेळी पण आणि आत्ता सुद्धा, आणि दोन्हीही माझे बाळ व्यवस्थित होते त्यावेळीही आणि आताही माझा बाबू छान आहे. आणि जेव्हा बाळाला मी स्पर्श केला ना त्यावेळी माझा झालेला त्रास कुठे गायब झाला मला काहीच समजलं नाही, कारण ना आई होणं ही जगातली बेस्ट फिलिंग आहे. असो तर दुसऱ्या दिवशी ना एकनाथ आणि परी बाबूला भेटायला आले होते, कारण मुंबईला जाणार होते ते. पण बाबूला सोडून त्या दोघांचंही जाण्याचं मनच होत नव्हतं, पण परीचे एक्झाम होते त्यामुळे तिला समजवलं आणि ते गेले. ते गेल्याच्या नंतर मग डॉक्टर व्हिजिटला आले आणि बाळाला कावीळ असं सांगितलं, तेव्हा मी खूप जास्त घाबरून गेले. पण डॉक्टर म्हणाले की हे न्यूबॉर्न बेबीजमध्ये कॉमन आहे, घाबरून जाण्यासारखं काहीच नाही. 2 दिवस मग फोटोथेरपीमध्ये ठेवावं लागलं त्याला थोड्या वेळाच्या गॅपनी. सुदैवाने आमच्या बाळाला थोड्याच प्रमाणात होती त्यामुळे ते लगेच बरी झाले. आणि या दरम्यान डॉक्टरांनी सांगितलं होतं की ब्रेस्ट फिडिंग प्रॉपर ठेवा आणि थोडंसं कवळं होऊन द्या सकाळचं. थोड्याच दिवसात आम्हाला डिस्चार्ज सुद्धा मिळाला आणि येते वेळेस ना तिथे एक डोनेट बॉक्स होता, त्यामध्ये बाबूवरून ववाळून आम्ही काही पैसे टाकले आणि सगळी पॅकिंग वगैरे करून घरी आलो. आणि घरी आल्याच्या नंतर ना मम्मीने माझ्यावरनं आणि बाबूवरनं कुटका उतरून टाकला. तर अशा प्रकारे आमचं वेलकम झालं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.